आज मला अचानक राजेंद्र वैशंपायांनी गेल्या आठवड्यात फोन केला की तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून या. मी म्हटलं प्रमुख पाहुणे हे माझ्या मागे उपाधी लावू नका. मी एक संगीत प्रेमी आहे आणि एका अशा ग्रस्तांकडे तबला शिकलोय थोडासा का त्या शैलीचा अभ्यास मी करतोय आणि त्याकरता म्हटलं मला तुम्ही बोलवता. मी आता आज त्यांनी सत्कार वगैरे केला याची माझी अपेक्षाच नव्हती की मला ह्या गोष्टी मला अवघड जातात. मी चार लोकात बसल्यानंतर मला नकोसं वाटतं ते आणि बोलायला सांगतात. म्हणजे आता मी तुम्हाला सगळ्या लोकांना आता काही संगीतप्रेमी इथे आज मला माहिती होतं की आज गुरुपौर्णिमेत बरेचसे कार्यक्रम असल्यामुळे तशी उपस्थिती त्या मानाने कमीच राहील. पण आज या स्टेजवर ह्यांनी जो उपक्रम हा योजलेला आहे आणि नाव पण कसं झालं आहे संदीप प्रकाश. अतिशय उपयुक्त नाव आहे आणि हा पण गुणी कलावंतच आहे राजेंद्र वैशंपायन. त्याची मी हार्मोनियम ऐकलेली आहे आणि आता आज ज्या ग्रस्ताने तबला वाजवला सूर्याक्षी देशपांडे याला 15-20 वर्षापासून मी ओळखतोय. अप्रतिम तयारी आणि लगन जी म्हणतात ना तबल्याशी एकरूप होऊन वाजवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. त्याला मी एकच गोष्ट सांगणार आहे. आता हे सगळ्यांसमोर बोलते तिरकवांत तबल्यामध्ये काय होतं ताल आणि सूर या दोन्ही गोष्टीला प्राधान्य होतं. दोघांचा समन्वय होता. किनार म्हणजे चाट जी वाजते त्यात ताल दिसतो आणि लवेमध्ये सूर आहे. म्हणून तबल्यामध्ये जो बंद बाज आणि खुला बाज हे दोन विभाग झाले. तो चाटीचा बाजूवाले सगळे तालांगाकडे जाणारे आहेत आणि लवेकडचा बाज जो आहे फरकवाद आणि पूरब हे लवेकडचे म्हणजे सुराकडे जाणारे आहेत. आता याचा समन्वय साधायचा म्हणजे काय एक तयारीचा तबला वाजवणं. आता नवीन विद्यार्थी असो कोणा प्रत्येक मनुष्य प्रगतीकडे जात असतो म्हणून तयारीचा तबला बघतो ते मुलं आणि तो थिल्लर भाव आहे. तयारीचा तबला हा तबला कुठपर्यंत वाजवायला पाहिजे जोपर्यंत शब्द बोबडे बनत नाहीत तोपर्यंत शब्द राहायला पाहिजे. हीच भावना ठेवून या लोकांनी रियाज करावा. आता असं आहे ना की मैफिली होतात बऱ्याचशा त्यात कॉम्पिटिशन्स होतात त्यामध्ये तयारीकडे लक्ष जास्त दिलं जातं म्हणून तयार तबला वाजवतात पण त्यामध्ये सूर विसरला जातो. आणि माझा तोच अभ्यास आहे म्हणून मी प्रत्येकाकडे बघताना वादन क्रियेकडे बघताना मी त्यांचं कौतुक करतो तयारीचे कौतुक करतो. मी क्राफ्ट आणि आर्ट असे दोन भाग आहेत. तर आर्टचा भाग विसरून जाऊ दे नका फक्त क्राफ्टवर अवलंबून राहू नका. परंतु प्रोफेशन करायचा म्हटलं तर मला कॅसेट संगीत इतर संगीत मी प्रादेशिक संगीत म्हणा सिने संगीत ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये क्राफ्टच लागतं. आर्ट कुठेच नाही आहे. तर तिथे रिदमच लागतो. त्यात जर व्यवसाय करायचा झाला तर मॅक्झिमम व्यवसाय त्याबद्दल उपलब्ध आहे. त्या कलेच्या भागामध्ये फक्त कलेकरताच मरायचं असा अर्थ आहे त्याचा. आणि म्हणून मी सांगतो मी रेल्वेमध्ये इंजिनियर होतो. रिटायर झाल्यानंतर मी तबल्यामध्ये चिंतन आणि मनन करून मी जे काय समजलो की तिरकांकडे शिकलो ते मी लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. ह्याच्यामध्ये तबला सर्व एकच आहे. नजर वेगळी दृष्टी वेगळी आहे. हा विचार घेऊन कारण काय माहिती ही मुलं आता जवान आहेत तोपर्यंत तयारीकडे झुकतायत पण जसं त्यांचं वय वाढत जाईल तसं त्यांना या सुराचा मजा समजायला लागेल. पण वेळ गेल्यानंतर तो सूर सापडत नाही. मग ते आता ह्यांनी अप्रतिम तबला वाजवला. माझ्या मित्राचा शिष्य आहे तो. म्हणजे कौतुक करण्यासारखं आहे. त्यांनी काही काही गोष्टी चांगल्या कल्पना वाजवल्या. फक्त त्याला एकच हे आहे की तू सगळा बहिर्नादात म्हणजे बाह्यांगात तबला तुझा वाजतोय तो अंतरांगात तबल्याच्या जायचा प्रयत्न कर मग तुला सूर सापडेल. आणि त्याच गोष्टी ह्या शार्प करून वाजवल्या तरी ना तरी त्या सुरामध्ये वाजल्या जातील. तबल्यामध्ये सूर आहे चाटीमध्ये पण सूर आहे पण तो डिफरन्स सुराचा तो दिसतो वाणीचा तो त्यात मिळत